निलेश येसुगडे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढतील. कदाचित 12 आणि 8 अशा प्रकारची, म्हणजे 12 जागा भाजपला आणि 8 जागा राष्ट्रवादीला, अशा प्रकारची चर्चा ही प्राथमिक टप्प्यात झालेली होती. त्याच्यामध्ये काही जागा पृथ्वीराज देशमुख गटाला, काही जागा संग्राम देशमुख गटाला आणि काही जागा शरद लाड गटाला असं आहे. त्यामुळे विटा नगरपालिका कोणत्या परिस्थितीत घ्यायचा हा चंग सुहास बाबर यांनी बांधला. त्यांना काँग्रेसची छुपी मदत सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही विटा नगरपालिका जिंकायची असा चंग सुहास बाबरांनी बांधलाय. नमस्कार, हनुमंतमोती.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकत्याच राज्यातील नगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8 नगरपालिकांचा समावेश आहे, म्हणजे 2 नगरपंचायत आणि 6 नगरपालिकांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी त्या नेत्यांचा अतिशय चुरशीचे प्रयत्न सुरू आहेत आणि काही जणांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि आपली नगरपालिका आपल्या ताब्यात राहावी यासाठी तिथली स्थानिक आघाडी असेल, नेते असतील, हे प्रयत्न करतात. आज आपण चर्चा करणार आहोत ती पलूस आणि विटा नगरपालिकेसाठी. तर पलूस नगरपालिकेमध्ये जवळजवळ 20 नगरसेवक आहेत आणि विटा नगरपालिकेमध्ये 26 जागांसाठी तिथं नगरपालिका निवडणूक होते. आपण प्रथम पलूस नगरपालिकेबद्दल बोलू. तर पलूस नगरपालिका ही यापूर्वी तिथं येसुगडेंच्या ताब्यात राहिलेली आहे आणि त्यानंतर मग ती विश्वित कदमांनी आपल्या ताब्यात घेतलेली होती. आत्ता गेले 3-4 वर्ष तिथे निवडणुका झालेल्या नाहीत, पण आता या ठिकाणी अजितदादा पवार गट आणि भाजप गट ह्याच्यामध्ये समझोता होतो की त्या दोघं वेगळे लढतात याची चर्चा सुरू आहे. तिथं जे बापूसाहेब येसुगडे दिवंगत नेते, त्यांचे चिरंजीव निलेश येसुगडे हे तिथले स्थानिक नेते आहेत. त्यांच्या ताब्यात नगरपालिका आणि त्यांचं अनेक वॉर्डांमध्ये प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांच्या मातोश्री आहेत ज्योत्स्ना येसुगडे म्हणून, तर त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. पण त्यांनी निवडणूक ही भाजपच्या चिन्हावर लढवावी असं चंद्रकांत दादांचं म्हणणं असल्याचं वृत्त आहे. पण यासाठी निलेश येसुगडे काही तयार नाहीत. त्यामुळं त्यांची युती होती का ह्याचा प्रश्न आहे. या उलट तिथं भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख आहेत, ते मात्र नलवडे यांच्या पत्नीसाठी नगराध्यक्षपदासाठी आग्रह आहेत. तिथं पृथ्वीराज देशमुखांचा गट आहे. त्यानंतर शरद लाड आता नव्याने पक्षप्रवेश केले आहेत भाजपमध्ये, त्यांचा गट आहे. संग्राम देशमुखांचा गट आहे. त्यामुळं या भाजपचं आणि राष्ट्रवादीचं एकत्रीकरण झालं तर काँग्रेसला निश्चितच टक्कर द्यावी लागेल. काँग्रेसला तिथं दमछाक होईल. पण अर्थात येसुगडे आणि भाजपचं कसं मनोमन होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परवा त्यांची मिटिंग झालेली आहे, अजितदादांच्यावर त्यांची चर्चा सुद्धा आहे. पण निलेश येसुगडे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढतील. कदाचित 12 आणि 8 अशा प्रकारची, म्हणजे 12 जागा भाजपला आणि 8 जागा राष्ट्रवादीला, अशा प्रकारची चर्चा ही प्राथमिक टप्प्यात झालेली होती. त्याच्यामध्ये काही जागा पृथ्वीराज देशमुख गटाला, काही जागा संग्राम देशमुख गटाला आणि काही जागा शरद लाड गटाला असं आहे. शरद लाड यांचं सुद्धा ताकद तिथं आहे. पण विश्वित कदमांनी आता तिथं मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे. तिथे मिटिंग पण झालेल्या आहेत. तिथल्या आराखड्याबद्दल विश्वित कदमांनी चर्चा केलेली आहे. 5 कोटीचा निधी जो पलूस नगरपालिका इमारतीसाठी तो पण तिने आणला आणि तिथं पलूसची जी पाणी पुरवठा योजना आहे ती सुद्धा कार्यान्वित झालेली आहे. त्यामुळे तिथं त्यांच्या जमेच्या बाजू आहेत, त्यांची ताकद आहे. तिथं पुदालेंच्या घरामध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल अशी सध्या शक्यता आहे. अर्थात अजून उमेदवारी जाहीर झाली नाही, पण अतिशय ताकदीनं ही निवडणूक जिंकायची कोणत्याही परिस्थितीत. कारण कडेगाव नगरपालिका ही भाजपच्या ताब्यात असल्यामुळे पलूशी नगरपालिका आपल्या ताब्यात पाहिजे हे विश्वित कदमांचं एक मोठं एक त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते मोठी तयारी त्यासाठी करतायत. त्यामुळं या निवडणुकीत नेमकं काय होतंय ते बघायला लागेल. आता मागच्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर 42% मतं ही काँग्रेसला पडलेली होती, 16% मतं ही भाजपला पडलेली, 12% मतं ही राष्ट्रवादीला पडलेली होती आणि जवळजवळ 24% मतं ही बसवडे यांच्या रयत आघाडीला त्यावेळेला पडली होती. त्यामुळे हे सगळे एकत्र आले तर काँग्रेसला निश्चित टक्कर होऊ शकते. पण नेमकं एकत्र येणार, त्याच्यामध्ये काय नेमकं होणार, कुठला विषय होणार, तर या सगळ्या गोष्टी या आपल्याला पाहाव्या लागतील. यानंतर विटा नगरपालिकेमध्ये आपण जे बघतोय, विटा नगरपालिकेमध्ये सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत होईल. याच्यामध्ये अर्थात काँग्रेसचा वाटा फारसा नाही. काँग्रेस यामध्ये निवडणूक लढवणार की नाही अशी परिस्थिती आहे. तिथं काँग्रेसचे नेते जे अशोक गायकवाड होते हे मात्र भाजपच्या चिन्हावर लढतील अशी परिस्थिती आहे. ते विश्वित कदमांचे समर्थक मानले जातात, पण आता मात्र ते भाजपकडे जातील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तिथं थेट लढत ही सुहास बाबर वैभव पाटील यांच्या मध्ये होईल भाजप आणि शिवसेनेमध्ये. तर तिथं भाजपमध्ये सुद्धा आता
तिथं जे निष्ठावान भाजपचे नेते आहेत अनिल बाबर, तर त्यांच्या घरामध्ये देवता बाबर यांना उमेदवारी देण्याबद्दलची चर्चा आहे. अर्थात वैभव पाटील, त्यानंतर बाबर गट आणि गोपीचंद पडळकर यांची युती तिथं नेमकी कशी होणार आणि भाजप तिथं कसं होणार. त्यानंतर अजितदादा गटाचं तिथं काही जागा त्यांनी मागितल्या, त्यामुळे अजितदादा गट आणि भाजपची युती होणार का, नेमकं काय होणार ह्याच्यावर तिथं आहे. आणि सुहास बाबर यांनी मात्र या वेळेला ही नगरपालिका मी कोणत्या परिस्थितीत घेते, कारण बाबर गटाला अजूनही ही नगरपालिका घेता आलेली नाही. त्यामुळे विटा नगरपालिका कोणत्या परिस्थितीत घ्यायचा हा चंग सुहास बाबर यांनी बांधला. सुहास बाबर नुकतीच 15 कोटीची कामं तिथं मंजूर करून आणली आहेत. मागच्या वेळेस सुद्धा पाणी पुरवठा योजना असेल ती मंजूर करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. त्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी ते आग्रही होते, तिथल्या रस्त्यावरच्या अतिक्रमणाबद्दल ते आग्रही होते. आणि त्यांनी नुकतंच महिलांच्या बचत गटाचं प्रदर्शन असेल ते तिथं घेतलेलं होतं. महिलांसाठी अनेकविध कार्यक्रम राबवले होते, किल्ला स्पर्धा वगैरे, मुलांसाठी, युवकांसाठी. त्यानंतर त्यांनी नुकतंच शहराच्या विकासासाठी सर्व तिथल्या प्रतिष्ठित नागरिकांची एक मीटिंग घेतलेली होती आणि शहराच्या विकासाचा आराखडा त्यांनी निश्चित केलेला होता. तर या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत आणि त्यांना काँग्रेसची छुपी मदत सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही विटा नगरपालिका जिंकायची असा चंग सुहास बाबरांनी बांधलाय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही विटा नगरपालिका राखायचं असं तिथं सदाभाऊ पाटील आणि वैभव पाटील यांची इच्छा आहे. त्यामुळे नेमकं काय होतंय बघायला लागेल, पण ही निवडणूक विट्याची ही जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि चर्चेची होईल हे मात्र निश्चित.